आणि वंदनीय बाळमित्र मैत्रिणी, आताच इथे भारत कांबळे आणि दत्ताजी कदम यांनी आपले बौद्धिक अमूल्य विचार मांडलेले आहेत. भारत कांबळे यांचं एकंदर बौद्धिक कौशल्य फार छान आहे. सामाजिक शैक्षणिक परिस्थितीची जाण आहे आणि अभ्यासाची त्याला जोड आहे. त्यामुळे ते विचार धावते विचार आहेत आणि खेळते विचार आहेत आणि ते प्रगतीशील आहेत. त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. मराठी याच्यावर सांगितलं, तज्ञांनी यांच्यावर सांगितलं. डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्याला नाव दिलेलं आहे, आणि डॉक्टर अनिल काकोडकर हे प्राथमिक शिक्षण त्यांचं शासनाच्या म्युन्सिपाल्टी किंवा काही ग्रामीण भाषेमध्ये झाले. याच्यावेळी एकाचा सहवास मला विद्यार्थी परिषद मिळाला, ते म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. या आर्यन हायस्कूलचे विद्यार्थी, जे पावशे महाराज जसे आर्यन हायस्कूलचे विद्यार्थी, तसे रघुनाथ माशेलकर आर्यन हायस्कूलचे विद्यार्थी गिरगाव, आणि आम्ही राहत होतो तारदेवला. त्यामध्ये पत्र्यावर चालत असताना रॉकेलचे दिवे असायचे आणि गॅसच्या बत्त्या मुंबईत असायच्या. मग ते अभ्यास करताना तेव्हा आमच्याबरोबर एक डॉक्टर हेमंत सावंत होते, कदम साहेबांना कल्पना असे जवळच आले होते, न्यूरो सर्जन, आणि आनंद शेट्टे आणि दुसरे दिवे म्हणून एक हेड क्लास होते न्यायामध्ये. ते महाराष्ट्र कॉलेज बॉम्बे सेंटरला यायचे पुढे, त्याचे ते विद्यार्थी होते. आणि मी आम्ही प्लॅटफॉर्म जे पॅसेंजर सुद्धा ना बॉम्बे सेंटरला, तिथे कोणतेही वेळ आम्ही अभ्यासाला येतो ना, तिथे लाईट असायची. म्हणजे यांचा सहवास शालेय जीवनातून घडला. ही सर्व मंडळी जी आहेत ही मातृभाषेतून शिकलेली आहे. आपल्याकडे सध्या जे काय सांगितलं, मला जे निवेदन केलं जास्त बोलत जात नाही. सगळ्याचा मुलगा जर इंग्लिश शाळेत गेला तर चुक्याचा कामगिरी का चुका म्हणून मी काय नाही घालणार. ही मुलं बालवयामध्ये त्यांचं आपण बालपण हिरावून घेतोय असा मला त्या पालकांवर आरोप आहे. कारण मूल सकाळी 6 गाडी ठेवलेली असते, बांधायला जाता येत नाही, मग गाडी ठेवलेली असते. सकाळी मूल झोपेतून उठतं, डोळे त्याच्या अंगावर पाणी टाकत जातात, कपडे बदलवत जातात आणि ते झोपेत तिची गाडी भरून जातात. 7 वाजता मुलं सर्व सांभाळून 1 तास कलेक्ट करून ते बांधायला जातात. 8 वाजता शाळा सुरू होत असते, 8:30 वाजता. 12 वाजेपर्यंत त्यांचं शाळा झाली. शाळेतून काही डबा धंदा काय पण घरी पण शिकवणी नाही, समजत नाही, हेच तुम्हाला असं तो प्रकार सांगितला जातो. मग त्या मुलाने परत तिथे लांजरून क्लास नाही ठेवायचे आणि 4 वाजता घेऊन यायची मुलं. 4 वाजता मुलं घेऊन येणार, तेव्हा जाताना झोपीत असतात, येताना पण झोपीत असतात. त्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास हा गतिमान होता, गतिरोधक बनतो आणि त्यांचा IQ कमी होतो. आणि मग जर मराठी पण नाही तर इंग्लिश पण नाही. आजचे पालक पण इतके म्हणजे आर्थिक स्थिती चांगली आहे, तिथे प्रगती झाली, पण प्रगती पुस्तकावर आणि त्याच्यात इंग्लिशमध्ये प्रोग्रेस कार्डवर डाव्या हाताचा अंक उठवतो की उजव्या हाताचं हे आम्हाला माहिती नाही. ही आजची राज्याची परिस्थिती आमच्या आणि या भागातच आम्ही आहोत. कारण आपल्या अवगुण जर आपण अवगत शोधले ना तर प्रगती करता येईल. दुसऱ्याच्या अवगुणावर पोट ठेवलं तर तुम्ही काय तिथं जाणार, दुसरा पुढे निघून जाणार. ही आजची परिस्थिती आहे. तुमच्या बालपण हरवत आहे, त्याचं IQ हरवत आहे आणि परत आपण त्यांना पैशाचा मोह म्हणून त्याला एक यंत्र देतोय, खूपच यंत्र हातात देतोय, खूपच यंत्र हातात देतोय. त्यावेळी कोचिंगची काय भाषा सांगितलं, नाण्याची यंत्र TV वर दाखवलं. त्या मोबाईलला मुला 4थीचा मुलगा मोबाईलचं इतकं त्या मुलाला वेळ आईला काम असेल, जेवण करायचं असेल, मुलगा गप्पा म्हणून मोबाईल तरी गप्पा जाते. मी माझं काम करतो, मी मार्केटला काम देतो, पण मोबाईल घेतो. 4 वर्षाच्या मुलाने वडिलांनी 4-4थीच्या मुलाने वडिलांनी हाताचा मोबाईल काढून घेतला म्हणून ती स्वयंपाकाचे सूर्याने वडिलांच्या पोटात मारली. आता इथे गुन्हा नाही घडलाय. तुम्ही म्हणाला काय लोकांना खानाखाली मारायची, तो नाही प्रकार आहे. तो इतक्या ॲडिक्ट झाला एखाद्या व्यसनाच्या किंवा दारूच्या किंवा व्यसनाच्या आधी गेल्यानंतर ती प्रकार होते ते ॲडिक्ट झाले पाहिजे. आज तो मुलगा याच्यामध्ये सायकेट्रिक हॉस्पिटलमध्ये खाण्याला ॲडमिट होतो. काही लोक पेपर घेतले तर मुलांनी यंत्र घेऊन नका असं पेपर रखाने पण मान्यवर दिसत आहे. पण आपण काय अजून मला एखादं काय समजत नाही. माझ्या नागपूर आपण मुलं तेव्हा समजलं तो बोलून देतो आपल्याकडे ढोकळा मारतो
तर आपण काय करतोय त्याची पण आपण जाणीव करून घेणं फार आवश्यक आहे. तर त्याबद्दल काय दुसरे सूचना येथे करेल की पुढच्या वेळेस जर आम्हाला बोलवलं असेल जर आपण बोलवलं तर विकत फुलं आणून विकत फुलं तरी आणून आणि या पद्धतीने तुमचं आता जर आम्ही जो तुम्हाला प्रस्ताव ठेवला तेव्हा तुम्ही विचार करा. आणि एक आदित्य विद्यालय एकच आहे ना तुमच्या केंद्रात एकच, तर त्यांचं काय आपलं पाठ्यक्रमाला जी काय लागणार असेल तर विज्ञान साहित्य त्याची लिस्ट मारला ती पण आम्हाला तुम्हाला दिली. ती पुढे आली त्यांच्यावर काय करणार ती पण ते तुम्ही लिस्ट मारा आम्ही त्याचंही साहित्य. पण हे विज्ञानाची चळवळ केंद्रात सुरू करा आणि पाळणूक करणारे पालुशाळा आहे. आपण करून मला समाधान एवढं याच्यातही वाटलं की ग्रामस्थांनी शिक्षकांचा एकोपा चांगला आहे ती नाव वाटते मुलांसाठी ज्ञानपीठ म्हणून काही कार्य करताय तर आपली मुलं यांच्या म्हणून व्यवस्थित राहा म्हणून तुम्ही शिक्षकांच्या पाठी खंबीरपणे उभे आहे हा समाधान वाटतं. आणि अतिशय छोट्या वेळामध्ये थोड्या वेळाचा अल्पावधीत तुम्ही ती प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. पण ती अशी प्रयोगशाळा बारिश सीधा गिर रहा लागणारं साहित्य जे काय असेल टेढ़ा नहीं त्याची पुस्तकं आम्ही करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो. आपण इथे येण्याची संधी दिली या माऊलीची चरणी काय अर्पण करण्याची विद्यार्थी आम्ही माऊली मात्र पंढरपूर वारी जसे ते तिकडे करतात तशी आम्ही आमची माऊली आहे. आम्ही यांना द्यायला येत नाही देणारे आम्ही मोठे नाही आहे. फक्त यांच्या जे काय वस्तू आम्हाला काय मिळते ती यांच्या चरणी अर्पण करण्याची याच भावनेने आम्ही इथे 35 वर्ष करतो. त्यामुळे आम्ही काहीतरी मोठं करतो अशाचं नाही. तुम्ही पण समजून जाता की आम्ही काहीतरी वेगळं करतोय. आमचा तो ध्यास आहे आम्ही तो एक वेगळेपण आहे एक तो ॲडिक्ट प्रकार मला त्याच्यात झाला हा आमचा ॲडिक्ट आम्हाला व्यसन करते. तर काही चांगले व्यसन असतात त्याला आपण सवय म्हणतो, वाईट व्यसन असतात त्याला व्यसन म्हणतो वाईट सवय त्याच्याचा तो प्रकार आहे. तर पुन्हा आपण जी संधी दिली त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थ आणि शिक्षकांचा मनपूर्वक आभार आहे. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. मी ते सांगतो. जय जय. मच्छर खा गया मच्छर ने खाया कि खटमल ने खाया पाऊस वगैरे